नमस्कार. कधी विचार केलाय का की आवाज म्हणजे ध्वनी आपल्या कानांपर्यंत पोहोचतो कसा? आज आपण हेच पाहणार आहोत. यामागचं विज्ञान अगदी सोपं आहे, पण तितकंच इंटरेस्टिंग सुद्धा. हो ना, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतोच. म्हणजे आवाज नक्की प्रवास कसा करतो? तो फक्त हवेतून तरंगत येतो की त्याला आणखी कशाची तरी गरज असते? चला, आज या प्रवासाचा माग काढूया. चला तर मग आपण हे एका स्पर्धेसारखं पाहू. नाव देऊया महान ध्वनी शर्यत. आणि पहिला सामना आहे हवा आणि पाणी यांच्यात. बघूया ध्वनीला कोण जास्त चांगल्या प्रकारे वाहून नेतं. तर बघा, आपल्या प्रयोगाची तयारी एकदम सोपी आहे. आपण 2 फुगे घेतलेत, एकात फक्त हवा भरलीये आणि दुसऱ्यात पाणी. अगदी साधं. आता येतो खरा प्रश्न. समजा आपण हे दोन्ही फुगे एक एक करून कानाला लावले आणि मग त्यांच्यावर हळूच बोटांनी खरवडलं. काय वाटतं, कोणत्या फुग्यातून आवाज जास्त स्पष्ट आणि मोठा ऐकू येईल? हवेच्या की पाण्याच्या? आणि विजेता आहे पाणी. हो, हे थोडं आश्चर्यकारक वाटू शकतं, पण हेच खरे आहे. पाण्याने भरलेल्या फुग्यातून येणारा आवाज हवेने भरलेल्या फुग्यापेक्षा खूप जास्त क्लिअर असतो. तर या शर्यतीचा पहिला राऊंड पाण्याने जिंकलाय. बरं, आता आपल्या ध्वनी शर्यतीच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. आता हवेची टक्कर आहे एका स्थायू पदार्थाशी, म्हणजे एका सॉलिड वस्तूशी. यासाठी आपण एका लाकडी टेबलाचा वापर करणार आहोत. आधी टेबलावर हळूच बोटाने टकटक करायचं आणि तो आवाज हवेतून ऐकायचा. आणि त्यानंतर आपला कान थेट टेबलावर टेकवायचा आणि पुन्हा तसंच वाजवायचं. तर मग सांगा, या दुसऱ्या शर्यतीत कोण जिंकेल असं वाटतंय? हवेतून ऐकू येणारा आवाज की थेट त्या टेबलातून ऐकू येणारा आवाज? काय अंदाज आहे? आणि यात तर काहीच शंका नाहीये, विजेता आहे स्थायू टेबल. जेव्हा आपण कान थेट टेबलवर ठेवतो तेव्हा तो आवाज इतका मोठा आणि स्पष्ट ऐकू येतो ना, की विचारायलाच नको. याचा अर्थ स्थायू पदार्थ हवेपेक्षा ध्वनीचा खूप चांगला वाहक आहे. ठीक आहे, आपण प्रयोग पाहिले आणि विजेतेही ठरवले. पण यामागे सायन्स काय आहे? असं का होतं की पाणी आणि स्थायू पदार्थांमधून आवाज हवेपेक्षा जास्त चांगला प्रवास करतो? चला, याचं कारण समजून घेऊया. तर आपल्या प्रयोगांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. ध्वनीचा वेग स्थायू पदार्थांमध्ये सर्वात जास्त असतो, त्या खालोखाल द्रवांमध्ये आणि सगळ्यात कमी वायूंमध्ये. याचं कारण दडले पदार्थांच्या रेणूंच्या रचनेत. बघा, स्थायू पदार्थांमध्ये रेणू अगदी चिकटून बसलेले असतात, त्यामुळे एका रेणूचं कंपन लगेच दुसऱ्याला मिळतं. द्रवांमध्ये ते थोडे मोकळे असतात, पण तरीही जवळच. आणि वायूमध्ये तर रेणू खूपच लांब लांब पसरलेले असतात, त्यामुळे कंपनांना एका रेणूतून दुसऱ्या रेणूपर्यंत पोचायला खूपच त्रास होतो. आता हे सगळं आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला 2 महत्त्वाचे वैज्ञानिक शब्द माहीत असणं गरजेचं आहे. पहिला शब्द आहे ध्वनी प्रसारण. याचा अगदी सोपा अर्थ आहे ध्वनीचा प्रवास. म्हणजे ध्वनी जिथे तयार होतो तिथून तो आपल्या कानांपर्यंत कसा पोहोचतो, त्या क्रियेला ध्वनी प्रसारण म्हणतात. आणि दुसरा महत्त्वाचा शब्द आहे माध्यम. माध्यम म्हणजे काय? तर तो पदार्थ ज्यामधून ध्वनी प्रवास करतो. आपल्या प्रयोगांमध्ये हवा, पाणी आणि ते लाकडी टेबल हे तिन्ही ध्वनीसाठी माध्यम होते. म्हणजे बघा, या सगळ्याचा अर्थ काय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे माध्यम. ध्वनी कोणत्या पदार्थातून प्रवास करतोय यावर सगळं काही अवलंबून असतं. त्याचा वेग, त्याची स्पष्टता, सगळं काही. माध्यम बदललं की ध्वनीचा प्रवासच बदलून जातो. तर आता आपल्याला हे सोपं विज्ञान कळलं आहे. आता थोडा विचार करा. आपल्या रोजच्या आयुष्यात अशी कोणती उदाहरणं आहेत जिथे आपल्याला हवेपेक्षा स्थायू किंवा द्रव पदार्थांमधून आवाज जास्त स्पष्टपणे ऐकू येतो? कधीतरी भिंतीच्या पलीकडचा आवाज किंवा पाण्यात असताना ऐकू येणारा आवाज, यावर नक्की विचार करून बघा.